बघ, तुझ्यामुळे माझा किसू अर्धवटच राहिला. अर्धवट किसू. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तुला तुझ्या विना उरेना अर्थ जीवना. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण CapCut या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत. जशा प्रकारे आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला स्टेटस प्रोमध्ये, तशा प्रकारचा आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तसंच आजच्या व्हिडिओ कपल्ससाठी खूप बेस्ट होणार आहे, आणि जे माझ्यासारखे सिंगल असतील तर ते पण हा व्हिडिओ बनवू शकतं, काही वांधा नाही. ठीक आहे मित्रांनो, आणि व्हिडिओमध्ये जेवढे फोटो PNG वगैरे यूज केलेले, तर हे सर्व फोटो PNG वगैरे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जातील. आणि जीप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटेल. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला वेबसाईटवरून जीप फाईल डाउनलोड करता येत नसेल किंवा जीप फाईलला तुम्हाला ओपन करता येत नसेल, तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, आणि तसंच जर तुम्हाला फ्रीमध्ये फोटो PNG वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला एकदम फ्रीमध्ये फोटो PNG वगैरे सर्व दिलं जातं. ठीक आहे, आता मित्रांनो, आता चला जरा विषय न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला 2 ॲप्लिकेशन लागणार आहे. एक म्हणजे CapCut ॲप्लिकेशन, दुसरं म्हणजे सुपर VPN ॲप्लिकेशन. तर VPN ॲप्लिकेशन तुम्ही कोणतंही घेऊ शकता. तर प्ले स्टोरवरती जायचे आणि तिथं फक्त तुम्ही सुपर VPN किंवा एखादं VPN ॲप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता, तिथून इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे, आणि दुसरं आपलं हे जे काही CapCut ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे, आणि हे CapCut ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटणार नाही, तिथं तुम्ही सर्च पण करू नका. म्हणून हे CapCut ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घ्यायचे. आणि तसंच हे जे काही CapCut ॲप्लिकेशन हे मी तुम्हाला जीप फाईल बनवून त्याच्यामध्ये पण देऊन दिलं वेबसाईटला. ठीक आहे, तिथून पण तुम्ही घेऊ शकता. आता चला मित्रांनो, आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओची एडिटिंगला सुरुवात करू. आता काय करायचे मित्रांनो, अशा प्रकारे आधी आपलं जे काही VPN ॲप्लिकेशन आहे तर याला ओपन करायचे आणि त्याला कनेक्ट करून घ्या. ठीक आहे, आता मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो, तशा प्रकारे तुम्ही कनेक्ट करून घ्या. तर अशा प्रकारे कनेक्ट नावावरती क्लिक करा. ठीक आहे, आणि कनेक्ट होईपर्यंत थांबायचे. आता बघू शकता इथं ॲप कनेक्टर झालेलं आहे. अशा प्रकारे हे नाव आले तर आपलं VPN ॲप कनेक्ट होऊन जाईल. नंतर काय करायचं, पूर्ण अशा प्रकारे होम पेजवरती यायचे आणि आपलं CapCut ॲप्लिकेशनला अशा प्रकारे ओपन करायचे. ठीक आहे, नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे या ऑप्शनवरती. ठीक आहे, नंतर इथं तुम्हाला बाजूला व्हिडिओ आणि फोटोचं ऑप्शन दिसेल, तर या फोटोचं ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणि तुम्ही जी काही आपल्या आजच्या व्हिडिओची जीप फाईल डाउनलोड करून त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं असेल तर त्या जीप फाईलमध्ये मी तुम्हाला हे सर्व PNG दिलेले. ठीक आहे, तर इथून तुम्हाला एक PNG घ्यावे लागतील. आणि जर तुम्हाला जीप फाईल डाउनलोड करता येत नसेल किंवा हे PNG घेता येत नसेल तर याच्यावरती फुल्ली एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. ठीक आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता तुम्ही काय करायचे, इथून एक PNG घ्यायचे. जसे की आपली ही बग नावाची पहिली PNG, नंतर दुसरी PNG, तिसरी PNG, चौथी PNG, पाचवी PNG, अशा प्रकारे तुम्ही 5 PNG घ्यायचे. तुम्ही वाचून घ्या, मी जे PNG सिलेक्ट केलेले 1 2 3 4 5, तर अशा प्रकारे 5 PNG तुम्ही आधी सिलेक्ट करायचे. ठीक आहे, आणि नंतर आता 6व्या नंबरवरती आपला फोटो, स्वतःचा जो काही तुम्ही फोटो घेणार असाल तर त्या फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे टोटल तुम्ही 5 PNG आणि आपला एक फोटो सिलेक्ट करायचे. नंतर ॲड नावावरती क्लिक करायचे. नंतर ॲड नावावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तुम्ही काय करायचे, आधी शेवटी यायचे. शेवटी एक व्हिडिओ दिसेल, इथं तुम्हाला CapCut नावाचा, तर याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि डिलीट नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर सुरुवातीला यायचे, आयडीवरती क्लिक करायचे, साऊंडमध्ये यायचे. नंतर 2 नंबरवरती फाईलचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा. नंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओवरती क्लिक करा. नंतर मी तुम्हाला जीप फाईलमध्ये एक 19 सेकंदाचा एक ब्लॅक स्क्रीनमध्ये व्हिडिओ देऊन देईल, तर तुम्ही सिम्पली तो व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओल्डली नावावरती क्लिक करायचे. नंतर ते साऊंड इथं खाली येऊ लागणार बघू शकता. तर या साऊंडचा पुढे प्लसचं बटन आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे. नंतर हे साऊंड इथं ॲड होऊन जाईल. आता मित्रांनो, आता या साऊंडप्रमाणे आपल्याला टेक्स्ट PNG लावायचे. ठीक आहे, आता मी आता माईक बंद करून घेतो मित्रांनो, आणि मी तुम्हाला सॉन्ग प्ले करून मी तुम्हाला बराबर हे टेक्स्ट PNG लावून दाखवतो. तशा प्रकारे टेक्स्ट PNG तुम्हाला बराबर ऐकून लावायचे. ठीक आहे, आता मी माईक बंद करून घेतो, थोडाफार नॉईस आवाज वगैरे येऊ शकतो बाहेरचा. ठीक आहे, आता मित्रांनो, आता मी माईक बंद केलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचे, आता अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, आधी साऊंड प्ले करून बघायचे. आता अशा प्रकारे प्ले करून बघा. तुझ्यामुळे माझा किसू
तुझ्यामुळे आता तुझ्यामुळे इथं एक कडवं येतो बघू शकता, जवळपास 1 सेकंदाचा इथं बघू शकता, इथं 1 सेकंद आहे. तर इथं तुझ्यामुळे इथं एक कडवं येतोय पुढं. तर काय करायचे, आता हे जे काही बग नावाची पेज आहे तर याच्यावरती क्लिक करा, नंतर स्प्लिट नावावरती क्लिक करा आणि डिलीटवरती क्लिक करू द्या. तर या हा जो काही पुढचा भाग असेल या बग नावाचा तर अशा प्रकारे डिलीट होऊन जाईल. नंतर अजून प्ले करायचे. तुझ्यामुळे माझा किस्सा अर्धवटच. आता इथं अर्धवट कडवं येतो बघू शकता, जवळपास 2 सेकंदावरती. तर पुन्हा या आपली जी काही पेंज असेल तुझ्यामुळे माझा किसू, तर या पेंजवरती क्लिक करायचे, स्प्लिट करायचे आणि पुढचा भाग डिलीट करायचा अशा प्रकारे. नंतर अजून प्ले करायचे. माझा किस्सा अर्ध आता इथं मित्रांनो इथं हसायची पेंज लावावं लागेल आपल्याला, ठीक आहे. राहिला. आता इथं बघू शकता इथं हसायचं साऊंड आहे, तर इथून पण आपल्याला ही जी काही टेक्स्ट पेंज आहे तर हिला कट करावं लागेल जवळपास 3 सेकंदावरती, ठीक आहे. नंतर स्प्लिट करायचे आणि डिलीट नावावरती क्लिक करायचे. नंतर पुन्हा प्ले करायचे. राहिला. आता इथं अर्धवट किसूचं एक पेंज येईल, ठीक आहे. कडवं चेंज होतं हे आपलं जवळपास 4 सेकंदावरती. पुन्हा इथं थांबायचे, पुन्हा स्प्लिट करायचे आणि डिलीट नावावरती क्लिक करायचे पुढचा भाग, ठीक आहे. अशा प्रकारे पुढचा भाग डिलीट करायचे, नंतर प्ले करायचे. राहिला. अर्धवट किसू. डोळ्यात आता इथं डोळ्यात तूच साजणी कडवं येतो इथून जवळपास 6 सेकंदावरती. तर इथून पुढचा जो काही या पेंजचा भाग असेल तर याला पण स्प्लिट करा आणि डिलीट करा अशा प्रकारे, ठीक आहे. अशा प्रकारे सुरुवातीचे हे सर्व पेंज बरोबर तुम्ही ऐकून बरोबर इथं स्प्लिट करून भाग कट करून बरोबर इथं लावून घे, ठीक आहे. जशा प्रकारे मी तुम्हाला लावून दाखवले, मग तुम्हाला सेकंद पण सांगितले, ठीक आहे. तर त्या सेकंदावरती तुम्ही लावू शकता, ठीक आहे. ठीक आहे, आता आपले सुरुवातीचं काम झाले. आता फक्त आपल्याला फोटोचं काम करायचे, नंतर आपल्याला इफेक्ट वगैरे लावायचे, ठीक आहे. आता काय करायचे, आता जो काही आपला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा, नंतर इथं क्लिक करून ठेवा आणि फोटोला अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे. आता इथं जे काही आयडिओ आपले जिथंपर्यंत आपला आयडिओ असेल तर तिथंपर्यंत या फोटोला ओढून घ्या, ठीक आहे. अशा प्रकारे 19 सेकंदाचा आपला आयडिओ आहे तर इथंपर्यंत या फोटोला ओढून घ्या. त्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे पुढे यायचं. अजून जवळपास आपला जो काही जिथून फोटो आपला सुरू होतो तर तिथं यायचं 6 सेकंदावरती. आता इथून तुम्हाला ऐकायचे आणि कडव्याप्रमाणे तुम्हाला तुमचा फोटो कट करावा लागेल. आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो, तशा प्रकारे तुम्ही प्ले करायचे आणि कट करायचे, ठीक आहे. डोळ्यात तूच साजणी आता मित्रांनो हे जवळपास 10 सेकंदापासून कडवं चेंज होतं आहे गाण्याचं, तर सिम्पली फोटोला इथं स्प्लिट करायचे, ठीक आहे. याला डिलीट वगैरे काही करू नका, फक्त मध्यभागी स्प्लिट करायचे, ठीक आहे. सुखाचा स्पर्श तुला तुझ्या आता इथं पण कडवं चेंज होतं आहे बघू शकता, जवळपास 14 सेकंदावरती. तर याला स्प्लिट करा. तुझ्या विना उरेना अर्थ जी आता इथं जीवनात एक कडवं चेंज होतं आहे तर इथं सिम्पली याला पण स्प्लिट करा जवळपास 18 सेकंदावरती, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटोला कट करून घ्या, ठीक आहे. टोटल किती मी भाग केले, 1 2 3 4 भाग केलेले. अशा प्रकारे तुम्ही 4 भाग करायचे फोटोचे, ठीक आहे. कडव्याप्रमाणे तुम्ही ऐकायचे आणि तेव्हा भाग तुम्ही कट करायचे, ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा अजून अशा प्रकारे आपला जो काही पहिला फोटो आहे सिम्पली इथं यायचे, ठीक आहे. आता मित्रांनो इथं आल्यानंतर काय करायचं, या ॲरोवरती क्लिक करायचे, ठीक आहे. नंतर इथं तुम्हाला ओव्हरले नावाचं नाव दिसेल बघू शकता, ओव्हरले नावाचं ऑप्शन आहे तर इथं क्लिक करा. नंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा. त्यानंतर इथं फोटोजमध्ये येणार तुम्ही. नंतर फोटोजमध्ये मी तुम्हाला अजून काही पेंज दिलेले, ठीक आहे. जे लॅरिक्स पेंज आहे तर हे मी तुम्हाला दिलेले. पहिली जे काही पेंज आहे आपल्या डोळ्यात तोच साजणे, सिम्पली याला सिलेक्ट करा आणि ॲड नावावरती क्लिक करा. नंतर ही पेंज इथे येऊ लागणार, 2 बोट ठेवून अशा प्रकारे पेंजला झूम करायचे, ठीक आहे. नंतर या पेंजच्या पुढचा भागला आपला जो काही कट केलेला फोटो असेल तर तिथेपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढायचे, ठीक आहे. नंतर पुन्हा अजून आपला जो काही दुसरा भाग आहे फोटोचा कट केलेला तर इथे यायचे अशा प्रकारे. नंतर ॲड ओढल्यावरती क्लिक करायचे. आपले जे काही दुसरी पेंजी असेल डायरेक्ट पेंजी तर दुसरी पेंजी अशा प्रकारे क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचे. नंतर हिला पण 2 बोट ठेवून अशा प्रकारे झूम करायचे, ठीक आहे. नंतर पुन्हा या पेंजीच्या भागला पुढे ओढून घ्यायचे कट केलेला फोटोपर्यंत, ठीक आहे. नंतर पुन्हा अजून इथून तिसरी पेंजी घ्यायची आपली. तिसरी पेंजी घेतल्यानंतर हिला पण सेम अशा प्रकारे झूम करायचे. नंतर हिचा पण भाग अशा प्रकारे पुढं ओढून घ्या, इथंपर्यंत ओढा, ठीक आहे. जो काही आपला कट केलेला फोटो आहे तर इथंपर्यंत या पेंजीच्या पुढच्या भागला ओढा. नंतर पुन्हा आपल्या जे काही शेवटची पेंजी असेल तर ही पण अशा प्रकारे तुम्ही घेऊन घ्या, ठीक आहे. नंतर या शेवटच्या पेंजीला पण झूम करून घ्या अशा प्रकारे आणि हिला पण अशा प्रकारे बराबर इथं लावून घ्या. तर अशा प्रकारे टोटल तुम्ही 4 पेंजे बराबर इथं लावायचे. जे फोटो तुम्ही कट केलेले असतील त्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही 4 पेंजे इथं लावायची.
आता हे चारही पी एन जी लावल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला इफेक्ट लावायचे सर्व फोटो पी एन जींना. ठीक आहे. आता इफेक्ट लावण्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे आधी सुरुवातीला यायचं. सुरुवातीपासून आपण इफेक्ट लावणार आहे. आता पहिली जी काही आपली टेक्स्ट पी एन जी पहिली बग नावाची, तर याच्यावरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. आता समजा मित्रांनो, आता तुम्ही VPN कनेक्ट केलं तरी असं येत असेल तर तुम्ही काय करायचं, इथून अशा प्रकारे पूर्णपणे आपले जे काही ॲप आहे तर याला क्लोज करा. VPN ॲपला ओपन करा. ठीक आहे. याला डिस्कनेक्ट करा अशा प्रकारे. नंतर पुन्हा कनेक्ट करून घ्या. ठीक आहे. तर मी पुन्हा कनेक्ट करून घेतो पटापट. तर मी पुन्हा VPNला कनेक्ट केले, बघू शकता. आता काय करायचे, पुन्हा अजून आपल्या CapCut ॲप ओपन करायचे. नंतर पुन्हा अजून आपला व्हिडिओ जो काही एडिट करतो याला ओपन करायचे. पहिल्या पेजवरती अशा प्रकारे क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे. आता बघू शकता, आता सर्व इफेक्ट अशा प्रकारे येतील. ठीक आहे. आता जो काही पहिला फेड इन नावाचं ॲनिमेशन आहे, सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि याची लेअरला अशा प्रकारे जवळपास 1 सेकंदापर्यंत वाढून घ्या. ठीक आहे. नंतर बराबरचं आयकॉनवरती क्लिक करून द्या. नंतर आपली जी काही दुसरी PNG तुझ्यामुळे माझा किस्सू नावाची, तर याच्यावरती क्लिक करा. तर मी थोडा व्हिडिओ बंद करून घेतो, याचं कमी करून घेतो. तर आता मी या पेजवरती क्लिक केलेले. नंतर ॲनिमेशनमध्ये यायचे. आता इथं तुम्हाला झूमवर नावाचं इफेक्ट दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि याची लेअरला पण तुम्ही जवळपास 0.8 सेकंदापर्यंत वाढून घ्या. ठीक आहे. नंतर बराबरवरती क्लिक करा. नंतर त्याच्या पुढची जी काही PNG अर्धवट राहिल्या नावाची, तर याच्यावरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. नंतर अजून झूम ऑन इफेक्ट घ्या. नंतर 0.8 किंवा 0.9पर्यंत या सेकंडची लेअरला वाढून घ्या रेसला. ठीक आहे. नंतर बराबरचं आयकॉनवरती क्लिक करा. ठीक आहे. नंतर त्याच्या पुढचा जो काही आपली PNG इमोजींची, तर याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे. याच्यावरती क्लिक होत नसेल तर इथं 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही झूम करू शकता. नंतर या PNGवरती क्लिक करा. नंतर ॲनिमेशनमध्ये या. आता पुन्हा इथून फेड इन नावाचा इफेक्ट घ्या. नंतर हिला पण अशा प्रकारे रेसला वाढून घ्या 0.8 किंवा 7 सेकंदापर्यंत. नंतर बराबरच्या टेकवरती क्लिक करा. नंतर त्याच्या पुढचा जो काही आपला फोटो अजून PNG अर्धवट किसू नावाची, तर हिला पण तोच इफेक्ट लावायचे झूम ऑन. ठीक आहे. आणि हिला पण अशा प्रकारे रेसला पण अशा प्रकारे ओढून घ्यायचे. तर 0.5 म्हणजे 1.5 सेकंदापर्यंत तुम्ही रेसला ओढून घ्या. ठीक आहे. नंतर बराबरच्या टेकवरती क्लिक करा. आता अशा प्रकारे तुम्ही टोटल हे सर्व जे काही इफेक्ट सांगितले 2, तर हे लावायचे सर्व PNGंना. ठीक आहे. आता हे PNGंना इफेक्ट लावल्यानंतर काय करायचं, आता आपला पुढचा फोटो आहे आपला स्वतःचा, तर याच्यावरती क्लिक करा. आता या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, फेड इन इफेक्टवरती क्लिक करा. ही रेसला अशा प्रकारे 2 सेकंदापर्यंत वाढून घ्या. ठीक आहे. इथं तुम्हाला बाजूला सेकंद दिसतील, तर 2 सेकंदापर्यंत वाढून घ्या आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करा. नंतर काय करा, अशा प्रकारे अजून सुरुवातीला या आपला व्हिडिओचा. ठीक आहे. अशा प्रकारे सुरुवातीला या आणि आपला फोटोवरती क्लिक करा. ठीक आहे. आता फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथं हे प्लसचं कीचं ऑप्शन आहे, बघू शकता. तर इथं क्लिक करा एकदा आणि इथं की येऊ लागणार, बघू शकता अशा प्रकारे लाल. तर अशा प्रकारे की इथं लावून घ्या. नंतर पुढे एंडिंगला या अशा प्रकारे जो काही कट केलेला फोटो आहे, तर याच्या एंडिंगला अशा प्रकारे 10 सेकंदाच्या आसपास. ठीक आहे. इथं नंतर इथं पण अशा प्रकारे एक की लावून द्या. आता सुरुवातीची जी की आपण पहिली की लावली, बघू शकता. इथं पहिल्या कीवरती आल्यानंतर लाल दिसतं, बघू शकता छोटंसं इथं. तर इथं या. ठीक आहे. इथं आल्यानंतर काय करा, इथं 2 बोट ठेवून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करा. ठीक आहे. थोडंसं अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्या आणि नंतर बघू शकता आता किती मस्त आपला फोटो वगैरे दिसतोय. अशा प्रकारे इथं आपला पहिला फोटोला इफेक्ट लावायचे आणि ही की लावून घ्या. आता जो काही आपला दुसरा कट केलेला फोटो आहे, तर याच्यावरती क्लिक करा. आता याला काय करायचं, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून आता तुम्ही एक ॲनिमेशन घ्यायचे, जो काही 3 नंबरचं रॉक हॉरिझॉन्टली नावाचा इफेक्ट आहे, ॲनिमेशन आहे, तर याच्यावरती क्लिक करा आणि याच्या लेअरला पण अशा म्हणजेच तुम्ही 1.5 सेकंदापर्यंत रेसला इथून वाढून घ्या. नंतर बराबरच्या टिकवरती क्लिक करा. नंतर बघा किती मस्त आपला इफेक्ट लागून गेलेला आहे. ठीक आहे. आता जो काही आपला पुढचा कट केलेला फोटो आहे हा वाला, बघू शकता. आता इथं यायचे. आता याला पण आपल्याला ॲनिमेशन लावायचे, तर सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि पुढे अशा प्रकारे. ठीक आहे. आता इथे एक ॲनिमेशन आहे, मी तुम्हाला सांगतो, तो लावा. ठीक आहे. आता इथं तुम्हाला पुजली नावाचा हा बघू शकता, हा ॲनिमेशन आहे, तर याच्यावरती क्लिक करा आणि याच्या लेअरला पण जवळपास तुम्ही 1.5 सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढून घ्या आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करा. ठीक आहे. आता जो काही आपल्या शेवटचा फोटो आहे, तर इथं या. ठीक आहे. आणि ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे. नंतर इथून तुम्ही काय करा, झूम इथं बघू शकता. इथं तुम्हाला झूम आउट नावाचा इफेक्ट दिसेल, तर याच्यावरती क्लिक करा आणि याच्या लेअरला पण तुम्ही 1 सेकंदापर्यंत वाढून घ्या. ठीक आहे. जवळपास. नंतर बराबरच्या टिकेवरती क्लिक करा. अशा प्रकारे सर्व इथं इफेक्ट लावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर काय करायचे, आता या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर इथं तुम्हाला हे जे काही आता लॅरिक PNG लावले असतील आपण, तर हे PNG इथं तुम्हाला शो होतील, दिसतील अशा प्रकारे. ठीक आहे. आता काय करायचे, इथे जे काही आपण लॅरिक PNG लावलेले, सिम्पली लॅरिक PNGवरती अशा प्रकारे क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे. ठीक आहे.
नंतर फेड इन इफेक्टवरती क्लिक करायचे आणि या लेअरला अशा प्रकारे 1.5 सेकंदापर्यंत वाढायचे इरेसला. नंतर बराबरच्या टिकवरती क्लिक करायचे. पुन्हा अजून पुढचे लेअर म्हणजे पुढची पेन जी असेल डायरेक्टचे तर तिच्यावरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या फेड इन इफेक्टवरती क्लिक करा. 1.5 पर्यंत इरेसला वाढून घ्या आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करा. नंतर पुन्हा पुढे या आणि पुन्हा अशा प्रकारे यायला पण अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये या आणि फेड इनमध्ये येऊन अशा प्रकारे 1.5 सेकंदपर्यंत इरेसला वाढून घ्या आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करा. त्यानंतर जो काही शेवटचा आपली लॅरिक पेन जी त्याच्यावरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये हिला पण अशा प्रकारे फेड इफेक्ट लावून घ्या आणि हिला अशा प्रकारे 1 सेकंदापर्यंत इरेसला वाढून घ्या. ठीक आहे. आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करून द्या. अशा प्रकारे जे मी तुम्हाला सेकंड सांगितले तशा प्रकारे त्या सेकंडपर्यंत तुम्ही रेस वाढवायची ॲनिमेशनचे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता किती मस्त आपले सर्व इफेक्ट लागून गेलेले. ठीक आहे. आता अशा प्रकारे इफेक्ट लागून झाल्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे आपला जो काही पहिला फोटो सुरू होता आपला स्वतःचा जवळपास 6 सेकंदावरती तर इथे यायचे. ठीक आहे. नंतर या ॲरोवरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये या आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे अशा प्रकारे. नंतर इथं लेन्सचं ऑप्शन आहे बघू शकता लेन्स इफेक्टचं तर इथे यायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जो इफेक्ट सांगणार आहे तर तुम्ही तो इफेक्ट घ्यायचा. ठीक आहे. आता इथं हा बघू शकता वाईड अँगल नावाचा इफेक्ट आहे बघू शकता. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि बराबरच्या टिकवरती क्लिक करा. नंतर या इफेक्टच्या लेअरवरच्या अशा प्रकारे इथं क्लिक करून ठेवा आणि इफेक्टच्या लेअरला शेवटीपर्यंत ओढून घ्या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्या. जर तुम्हाला हा इफेक्ट लावायचा नसेल तर तुम्ही लावला नाही तरी चालेल. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट पण इथं लावून घ्या आणि लेअरला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्या. त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले बघू शकता किती मस्त आपला व्हिडिओ झालेले. आता मित्रांनो आता व्हिडिओला सेव्ह करायचं आहे तर सेव्ह करण्यासाठी सिम्पली इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. आणि क्वालिटी वगैरे सिलेक्ट केल्यानंतर या बाणवरती क्लिक करा. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आता मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असं नवीन आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.